हाय हाय हाय, कशी आहेस मैथिली? मी मजेत. तू कसा आहेस? एकदम मस्त. आणि मी अजून मस्त होणार आहे कारण आम्ही चाललो आहोत कुठे? कुठे चाललोय सांग तू. अरे तू सरप्राईज देणार आहेस, मी नाही. कुठे चाललोय सांग? तर ऍक्च्युली माझ्या बर्थडेच्या ग्रँड सेलिब्रेशन नंतर आम्ही चाललोय आता सिद्धार्थच्या बर्थडेचं सेलिब्रेशन करायला. सो सिद्धार्थचा बर्थडे वीकेंड आहे हा. अजून म्हणजे आज नाहीये, म्हणजे बर्थडे उद्या आहे. उद्या आहे. बट म्हणजे 28 जूनला. येस. आणि म्हणून आम्ही 27 पासूनच निघालोय. म्हणजे खरं तर आज जाणार नव्हतो आम्ही, पण झालं असं की Luckily- लकीली माझं काम लवकर संपलं तर त्यामुळे ते मग- मला सरप्राईज होतं. हा, हिला सरप्राईज होतं. त्यामुळे आता मी कुठे चाललोय हे आम्हालाही सध्या तरी आम्ही टुवर्ड्स लोणावळा निघालोय. बट आता कुठे थांबू, कुठे काय करू ह्याची काहीच आयडिया नाही. आणि आता 4 वाजलेत. आम्ही पोहोचायला आम्हाला 7 वगैरे होणार आहे. सो बहुतेक जेवायलाच चाललोय आपण आम्ही खूप तिकडे. वेळ लावला. आम्ही नाही, Ready आम्ही व्हायला. नाही. मी तर- सो तू एक्साइटेड आहेस? हो, म्हणजे आता काय तू आहेस का? मला म्हणजे तुला तू अजून रिअलाइज नाही होते उद्या तुझा बर्थडे आहे. हा, मला असं बर्थडे वगैरे ठीक आहे. इतका काय सॅड माणूस आहे ना, बर्थडे? इतका सॅड माणूस आहे ना. मी सॅड नाही, पण म्हणजे मला मी जून 1 पासून मी एक्साइट होते माझ्या बर्थडे साठी आणि ह्याला एक दिवस आधी पण एक्साइटमेंट नाही, कारण वय वाढतं हा माझा प्रॉब्लेम आहे. मग मला असं वाटलं आनंद काय साजरा करायचा, वय वाढतंय मैथिली आपलं. सेलिब्रेट करायचं आहे. अरे सेलिब्रेट, वय वाढतंय ह्याचं सेलिब्रेशन. वय Okay, कमी झालं आता असतं तर कमी मी तर होणार सेलिब्रेट. नाहीये. तू कधी 1चा 2, 2चा 3 जसा होत गेला वय तर वाढतच गेलो. हा, हो की पण नाही? तरी तू सेलिब्रेट करत होतास. बर्थडे आहे ना तो. हो, ते ठीक आहे. बघ, हा. पण मराठीत बघ, वाढदिवस त्याच्यात एक वाढलं, वाढीचं एक जी जाणीव करून देतं, वाढदिवस. आता मी डिसाईड कसं करत माहिती का, तू मला काय सरप्राईज देतेस त्याच्यावर माझा बर्थडे हा छान आहे की नाही हे मी डिसाईड करू शकतो. मी आताच कसं एक्साइटेड हो. हो मग हा ठीक आहे, पण आता तू एक्साइटमेंट तर असते ना. सरप्राईज काय दरवेळेस सरप्राईजची काही गरज नसते की नाही. एक तर एक तर आजचं planning आहे. आज zero planning आहे. त्याचं सरप्राईज नंतरचं जे काही नाही, तसं एक्सप्रेशन नाहीये. असतात तर- सॅड होऊन जातं. सॅडनेस. आता तू माझे उद्याचे एक्सप्रेशन बघ. तू काही दे मला, तू कुठलीही काही गोष्ट उचलून दे, मी असं वगैरे करणार आहे. हे ओव्हर होतं. आता असंच करणार. एनिवेज, तर आता So, मी मी काही प्लॅन केलेलं नाही याच्यासाठी. हा, तर मी That कसा is- एक्साइटेड हो that आता is तू मला the सांग. मी main- कशी एक्साइटमेंट मी दाखवायची आहे की तू प्लॅनच नाही केला आणि तरी मी एक्साइटेड व्हायचंय. अतिशय. आय एम होपिंग काहीतरी कमाल सरप्राईज असणार आहे माझ्यासाठी. Fingers crossed. आणि नसेल तरी काही हरकत नाही. ऍक्च्युली मला खरंच काही हरकत नाही. मला ते बर्थडेचं प्रेशर ना, ते म्हणजे तिच्यासाठी पण करायचं हे पण मला प्रेशर फील होतं की काहीतरी आता काय सेलिब्रेट करायचं. सो खरंच यार, हे तुम्हालाही होत असेल बहुतेक सगळ्यांना. आणि म्हणजे हे प्रेशर फील व्हायला पाहिजे. का पण अरे किती, हो. अरे यार बरं समोरच्याला. आता तर नवीन लग्न झालंय. मला तर असं वाटतं ना, रोज स्पेशल फील करून द्यायला पाहिजे. ते करू ना, मग ते करतोच ना आपण. हा. ते तर आणि करतोच. birthday मग ला- बर्थडेला कशाला करायचंय, ते तर extra करणारच. special. इतकं प्लॅनिंग सगळं झालं होतं आता की एक लग्न झालं. बरोबर. सो प्रपोजल हे 2 वर्ष ही भेटल्यापासून इव्हेंटफुल होत आहेत अख्खे. म्हणजे मला मजा येते हे सगळं करायला, नो डाऊट. की ते प्रपोजलचं प्लॅनिंग करा, मग लग्न आम्ही दोघांनी केलं, त्यानंतर हिनी प्रपोजलचं प्लॅनिंग, सगळं प्लॅनिंग. आमचं आयुष्य हे प्लॅनिंगचं झालं असं मला वाटतं. कारण ही येते तेव्हा सुट्ट्यांचं प्लॅनिंग, मग कुठे जायचं हे प्लॅनिंग, सगळ्या किंवा जायचं नाही जायचं इथपासून जे काही आमचं चालू होतं. खरंय. आता म्हणजे आता ही निघेल, आता ही 8 दिवसांसाठी ती आली. आता इथे निघता ती म्हणेल मी परत कधी येऊ. सो त्याचं प्लॅनिंग. आता हे पण म्हणजे आता नवीन लग्न झाले तर पहिला महिना, मग दुसरा महिना, Obviously तिसरा ना. महिना, चौथा महिना, पहिलं- 5वा महिना. अरे पहिलं यार, वर्ष. संपतच नाही सेलिब्रेशन. पहिलं वर्ष आहे. अरे यार, पहिलं मग ते वर्ष सण. सेलिब्रेट करायला सण. पाहिजे. मग अरे त्याच्यात काय संपतच तुला problem नाहीये आहे? सेलिब्रेशन. म्हटलं ना, संपणार इतकं sad वाटतं ना, इतकं अगं चल, वर्षातनं sad. 2दा सेलिब्रेट म्हणजे करू. एक्साइटमेंट नावाची गोष्ट मला याच्यात खूप- अरे यार, झिरो. मला एक्साइटमेंट खूप आहे. मला मला सेलिब्रेट करायला द्या. आयतं सेलिब्रेट करा विदाउट प्लॅनिंग. ह्याला आयतं दिलं ना, जसं मी सांगितलं होतं, ह्याला सरप्राईज जे काही म्हणतात, सरप्राईज त्याच्यानंतरची त्याची रिॲक्शन ही मे बी मी झूम करून एक next time मिनिट, दाखवू प्रपोजलचा शकेन. व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेला आहे. त्याच्यात माझी रिॲक्शन काय घाणेरडी, काय चुकलेली आहे ते मला सांगा. नाही, खूप पडली. अशी पडत असते ती, पडत नाही पण त्याचं म्हणते की पडले मी. आता मी असं तर नाही म्हणत पडायला लागले मी, असं नाही म्हणणार ना. पण तू बरं ठीक पडले आहे. मी. पण नाही पडलीस, आता हा, ठीक आहे, बघितलंय. नाही पडले. ही नाही पडली काही. नाही. मग पडले मी कसं अरे काय? असं पडता म्हणतो माणूस, अरे पडले.
माझ्याबरोबर प्रेमात पडलीस तेव्हा जी बोललीस का? हो. अगं बाई, अरे प्रेमात पडले मी. हम्म. हो का? पण पडले होते तेव्हा. होते? अरे म्हणजे इनिशियली पडले तेव्हाच ना. अरे. आता रोज थोडीच म्हणते मी प्रेमात पडले होते, मी प्रेमात झालं. पडले आहे मी. हो. असं नाही ना, असं म्हणायचं रोज. मग तू आता हे असं पडतेस तेव्हा म्हणतेस तर प्रेमात पडलीस तेव्हा म्हणायचं प्रेमात पडले मी. बरं चालेल. मस्त आहे का भेटलो की ते? म्हणायचं ओके. ऐक प्रेमात पडले मी. खरं सांगायचं तर मला लिटरली रोजच नव्याने प्रेम होतं तुझ्यावर. हो आता रिॲक्शन ओके होती ना? हे हा, कशी होती? चांगली होती. ऐक आता मी काय चांगला बोर. रिॲक्ट झालो यार. बोर रिॲक्शन एकदम आता बघ आता बघ. टोटली अननॅचरल. परत बोल. परत बोल. आता दाखवतो. त्याच इमोशन. आता तू बोल. खरं सांगू का तुला? बोल ना. काय मला ना? ना ऍक्च्युली रोजच नव्याने प्रेम होतं तुझ्यावर. काय? नाही. काय बोलली? रोज नव्याने पुढे खरंच? नाही जाऊ दे यार गाडी. नको. अजून खूप बडबड करू शकतो आपण आपल्या आय लव्ह यू बेबी. बस. See you. तर मध्ये मध्ये भेटत राहू. See you after some time. बाय बाय. आता ही मस्त डाएटचं खाणार हा. काही नाही इथे डाएटचं ती तोडत नाही कुठेही काही होऊ दे. डाएट फूड. कुठेही इंडियातलं माझं डाएट फूड आहे. हे उगाच मसाला नाही. हे वडापाव वडापाव. हिच्यामुळे मलाही खायला लागतो. म्हणजे हिच्या आवडत निमित्त नाही तुला? नाही नाही माझ्या तुझ्या निमित्ताने मलाही वडापाव खायला मिळतो. फेवरेट. बाग फेवरेट. सतत मी आता किती रिॲक्शन देऊ मग म्हणते रिॲक्ट करत नाही. एवढी ठरकीपणा करते दिवस रात्र ठरकी आहे. आणि आमचा मस्त आता प्लॅन ठरलेला आहे. कमाल थोड्याच वेळात आम्ही सांगतो. मस्त प्लॅन झालेला आहे. मस्त सरप्राईज प्लॅनिंग केलेलं आहे माझ्या बरोबर. निघालेलो लोणावळ्याला, पण आता कुठे पोहोचतोय हे बघत राहा. हे कुठला तू फिल्टर वापरते? आमच्या सेलिब्रिटी नवऱ्याचं. अरे लिपस्टिक नको लावूस माझी. काय म्हणायचं मला ह्याच्यावर? काय म्हणायचंय बायकोमुळे मला ओळखतात लोक. काय? माझ्या बायकोमुळे लोक मला ओळखायला लागलेत. त्यामुळे काय थँक्यू बेबी. वडापाव थंड होतोय चल आपला. खाऊया. वाव, वेदर बघ. वाटतंय ना? माझ्या प्रेमाचा पाऊस, आमच्या प्रेमाचा पाऊस सगळीकडे. आता तू कशी खोटी रिॲक्शन देते त्याचं काय? खोटी नव्हती ती, खरी होती. डायलॉग वाटतात मी जे काय बोलतो. मैथिली कुठे नेते मला? पुण्याला नेते मी त्याला. लोणावळ्याला एवढं चांगलं वातावरण असताना ती मला पुण्याला नेते. यांच्यामुळे जे आम्हाला लास्ट मिनिट ठरवली आम्ही आमची ट्रिप, त्याच्यामुळे आम्हाला कुठेच बुकिंग नाही मिळालंय सॅटर्डेचं. सगळी बिलं माझ्यावर फाड. सो लकीली आणि होपफुली पुण्यात काहीतरी मिळेल आम्हाला. पुण्यात घर आहे आपलं, तिथे नाही जायचं हिला. मला जायचंय, मला नाही काही प्रॉब्लेम. कुठे आलोय आपण? मला सरप्राईज. मी आता केक घेतोय माझ्या बर्थडेचा. ये माझ्या बर्थडेचा मी केक घेतोय. ये आवडणार नाही म्हणून घेऊन आले. मस्त. तरी गेले 4 वर्ष पाठवतीये केक, 3 वर्ष. तो तर आवडलाय. आवडला. आत्ताचा केक पण आवडणार आहे मला. आतमध्ये काहीतरी भारी डेकोरेशन असणार आहे. वाटतंय काहीतरी सरप्राईज आहे आतमध्ये. आत्ता तर आलो इथे. वाटतं तू आधी सगळं अरे ओपन नाही होते. काय केलं असेल सरप्राईज काय? बघू काय आतमध्ये. काही नाहीये. पाहुणे बघू. तुझ्या समोर आत्ता बुक केली मी रूम. मी डोळे बंद केले ना. ऐको ऐको पडले मी. हळूहळू पडली नाही माहिती आहे. मी डोळे बंद केले ना. हा. सांग मला उघडायला झालं की. उघडू? उघड. Shit, काहीतरी सरप्राईज. बघ बघ उघड. 2 3. सरप्राईज. ए केक पावलट. कधी आणलास? भारी आहे. प्लीज. ओ भारी बेबी. हो ना, तुझा केक पण छान आहे.
तुझं सरप्राईज मी होते. मी तर माझ्या बरोबरच आहेस. बावळट. फायनली येस रेडी झाली. माझ्या बर्थडेला माझी बायको रेडी झाली बराच वेळ घेऊन. मी कधी रेडी झालोय खरं सांग. मी तुला म्हटलं होतं की मला वेळ लागेल म्हणून. अरे पण तू तू गिफ्ट आहेस का माझं बर्थडेचं? तुझं बर्थडेचं गिफ्ट आज नाही तुला मिळणार आहे. तर आम्हाला लोणावळा आमचं ठरलं होतं पण आम्हाला लोणावळ्याला कुठेही रूम नाही मिळाली म्हणून आम्ही ठरवलं आम्ही प्लॅन चेंज केला आणि आम्ही आता पुण्याला आलोय. इथे एक जे अवेलेबल होतं तिथे आम्ही रूम घेतलेली आहे. म्हणजे चांगली आहे, हॉटेल चांगलं आहे. रूम तर एकदमच दाखवतो मला क्रूज सारखी रूम आहे अशी एकदम. असं आम्ही क्रूजवर आलो असा फील येत आहे एकदम छोटूशी. पाणी दिसणार आहे. इकडे आहे ना आपला हे काय म्हणतात ग आउटफिट काय ते म्हणतात हां फिट चेक. माझी पॅन्ट पण दिसत आहेत. तर अशा प्रकारे मिस्टर अँड मिसेस खिरीड ready for Siddharth's birthday. थांब चला माझा केक घे. घेते ना. मीच घेतो नाही तर नाही मी घेते. घेशील. ऑफकोर्स. तर आता आम्ही एका कुठे चाललोय माहिती की रिओ. रिओ. हे पण मला सरप्राईज नाही यार. मला अरे यार पण ठीक आहे. मला वाटतं हेच साईन आहे. आता आपण मोठे झालो आहोत आणि काही गोष्टी चेंज होतात हो ना. म्हणजे सरप्राईजेस तर आहेतच ना. ते तर तू देणारच आहे मला. आज माझा बर्थडे नाही आहे तर 12 वाजता आहे ना. 12 वाजल्यापासून सरप्राईजेस सुरू होणार आहेत. जाईल आपलं रिझर्वेशन. अरे ऍक्च्युली चला लेट्स गो. माझं बेस्ट नेकलेस. येस आणि माझं पण SM. माझं मंगळसूत्र आणि हिचं मंगळसूत्र. सो स्वीट. बाय. तर हा होता माझा प्री बर्थडे व्लॉग. आता यानंतर पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझा ॲक्च्युअल बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट केला, आम्ही नक्की कुठे गेलो आणि मला सरप्राईज मिळालं का नाही मिळालं हे सगळं बघायला मिळणार आहे. सो पुढचा व्लॉगसुद्धा नक्की बघा आणि या व्लॉगला भरभरून कमेंट्स करा, शेअर करा आणि लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.